काय ग, दमलीस का? हो यार ताई, लेक्चर्स खूप लांबले आज. तुझा कॉल आला होता ना तेव्हा तर रेग्युलर लेक्चर्स चालू होते, त्यानंतर एक्स्ट्रा लेक्चर्स सुरू झाले. आम्हाला वाटलं फार फार तर एखादा लेक्चर होईल, पण अगं 3 एक्स्ट्रा लेक्चर्स झाले. खूप दमलो यार आज आम्ही. हो ना ग, केवढा लोड देतात ना तुमच्यावर. नाही ग, मानलं तुम्हाला. नाही पण मला सांग की नेमकं काय लेक्चर घेतात ग तुमचं, म्हणजे एवढा वेळ तुम्हाला बसवून ठेवतात म्हणून विचारलं. अगं ताई काय सांगू तुला, 1-2 सब्जेक्ट नाही आहेत, 5-6 सब्जेक्ट्स आहेत. फंडामेंटल ऑफ सायकोलॉजी, सेन्सेशन अँड प्रिपरेशन, मोटिवेशन अँड इमोशन, कम्युनिकेशन स्किल्स, फाउंडेशन कोर्स, ब्ला ब्ला. आणि टफ असतं यार सगळं. ते सोड, परवा काय झालं माहितीये, त्या सोशल सायकोलॉजीच्या टीचरने मला इतके असाइनमेंट्स दिले, लिहून लिहून माझा हातच दुखायला लागला. हो का? पण सोशल सायकोलॉजी हा फर्स्ट इयरला असतो. हा? अगं सोशल सायकोलॉजी फर्स्ट इयरला असतो का? सोशल सायकोलॉजी? मी सोशल सायकोलॉजी म्हणाले? नाही, कसं म्हणेन, तो तर सेकंड इयरला आहे ना. नाही, सोशल सायकोलॉजी नाही, मला ऍक्च्युली म्हणायचं होतं फंडामेंटल ऑफ सायकोलॉजी. त्या टीचरने इतकं लिहून दिलं. किती वेळ किती खोटं बोलणारच ते मला सांग. काय खोटं बोलतेय मी? दुपारी फिरत होतीस ते आईस्क्रीम खात, कॉलेज बुडवून तुला लाज नाही वाटत का ग? हा? आणि फक्त सगळ्या विषयांची नावं पाठ करून ठेवलीत. कुठल्या इयरला ते माहित नाही तू? तुला कसं आहे आईस्क्रीम? पुढे इकडे ये. लाज नाही वाटत का ग? लाज नाही वाटत? माझ्याशी खोटं बोलतेस तू? हा? तुला कोणीतरी माझ्याबद्दल रॉंग इन्फॉर्मेशन दिली आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय लेक्चर बंक करून तू बाहेर फिरत होतीस. तुला काय वाटलं ग? हा, मी कामात असते म्हणून तुझ्याकडे लक्ष नाहीये माझं? लाज नाही वाटत का ग? हे बघ, मी तुला बघितलं. मी जेव्हा तुला फोन केला होता ना तेव्हा त्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर आईस्क्रीम खात फिरत होतीस. आईस्क्रीम खाण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, पण लेक्चर बंक करून फिरत असतेस ना त्याच्याशी प्रॉब्लेम आहे. आणि वर खोटं बोलतेस. इतक्या चुका करून वर झाकायचं प्रयत्न करतेस. काय झालं काय? पण विचार, तुझ्या लाडक्या मुलीला विचार. अगं लेक्चर बंक करून फिरत असते आणि वर खोटं बोलते माझ्याशी. सॉरी आई, पण मला खरंच कंटाळा आला होता लेक्चरला बसायचा. आणि तुम्हाला कधी जेन्युइनली सांगितलं ना की आज मला कंटाळा आलाय थोडासा, तर तुम्ही ऐकता, तरी पण मला लेक्चरला बसायला सांगता. आई यार, आई आणि ताई, मी पण माणूस आहे. मला जेन्युइनली कधीतरी कंटाळा येऊ शकतो ना ग. आई, मी 1 दिवस बंक केलं तर काय झालं एवढं? काय कीर्ती हे? अगं कॉलेज बुडवून मजा करणं आपल्याला परवडण्यासारखं नाहीये.